नमस्कार मित्र, माझ्या कायदेभान या लीगल चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ताबे साठेखत किंवा ताबा साठेखत म्हणजे काय। जेव्हा स्थावर मालमत्तेचा व्यवहार होतो, टायटल ट्रान्सफर होते, अग्रीमेंट टू सेल केलं जातं, त्यानंतर सेल डीड केलं जातं। सेल डीड केली की त्या जमिनीचे टायटल, त्या जमिनीचा मालकी हक्क एका माणसाकडून दुसऱ्या माणसाकडे ट्रान्सफर झालं। पण जमिनीच्या व्यवहारामध्ये नुसतं टायटल ट्रान्सफर होऊन चालत नाही, कारण टायटल ट्रान्सफर झालं म्हणजे मालकी हक्क ट्रान्सफर झालं, पण हे एवढं पुरेसं नसतं। खूप लोकांना हाच गैरसमज असतो की एखाद्या जमिनीचा आपण व्यवहार केला, त्याची सेल डीड मारली, खरेदी खत आपल्या नावाने झालं आणि त्या जमिनीचा 7/12 आपल्या नावाने केला म्हणजे आपण मालक बनलो। खरं तर तसं पाहायला गेलं तर हे खरं आहे की एकदा तुमच्या नावाने सेल डीड झाली, तुमच्या नावाने 7/12 झाला तर तुम्ही मालक बनता। परंतु आपल्याकडे एवढं पुरेसं नाही, याला अजून एक दस्त लागतं किंवा अजून एक तुमच्याकडे डॉक्युमेंट असावे लागतं, कायदेशीर कागद असावा लागतो। तो म्हणजे त्या जमिनीचा कायदेशीर ताबा तुमच्याकडे असावा, याचा एक कागद लागतं। आता काय होतं की बरेचदा किंवा ऑलमोस्ट सगळ्या सेल डीड करतानाच ताबा याचा एक क्लॉज असतो। तो कसा असतो, विक्री करणारा म्हणजे आधीचा टायटल होल्डर तो म्हणतो की या जमिनीचा माझ्याकडे संपूर्ण ताबा आहे, ताबा वहिवाट आहे आणि आजपासून हा ताबा वहिवाट पुढचा जो माणूस आहे, ज्याच्या नावाने हे विकतोय की ज्याला देतोय आपण विकत, त्याला मी माझा ताबा हस्तांतरित करतोय असा एक क्लॉज टाकतो आपण आणि त्या सेल डीडमध्येच ताब्याचं एक प्रोव्हिजन करतो आणि ताबा देतोय, कायदेशीररित्या देतोय हे मेन्शन करतो। पण बरेचदा काय होतं की जमिनीचा ताबा दुसऱ्याकडे असतो, एखाद्या भलत्याच माणसाकडे असतो आणि टायटल मात्र दुसऱ्याच माणसाकडे असते। त्यावेळी जो हा तुमचा क्लॉज असतो सेल डीडमधला तो चालत नाही का, कारण ॲक्च्युली ज्याच्याकडे ताबा आहे त्यांनी ताबा हस्तांतरित करायचा असतो। आता हे कधी होतं, तो होतं कसं होतं मी तुम्हाला सांगतो। 2 भाऊ आहेत, 2 भावाची जमीन आहे, गट समजा म्हटलं गट नंबर 15, 2 भावाची जमीन आहे, 10 एकर जमीन आहे। आता गट नंबर 15मध्ये 10 एकर जमीन आहे, एची जमीन खरं तर 5 एकर येईल, बीची 5 एकर येईल आणि दोघांमध्ये वाटणी झाली। एच्या नावाने 5चा 7/12 आला, बीच्या नावाने 5चा 7/12 आला। ए हा मुंबईत राहतो, ए नावाचा भाऊ ए मुंबईत राहतो, म्हणून ए आणि बी ह्या दोघांच्या जमिनीचा ताबा मात्र बीकडे आहे, कारण बी गावात राहतो, लहान भाऊ, मोठा भाऊ मुंबईत राहतो। मोठ्या भावाने, मुंबईत राहणाऱ्या भावाने त्याच्या नावावरची जमीन सीला लिहून दिली म्हणजे सेल डीड झाली, 7/12 झालं, पण ॲक्च्युली ताबा कुणाकडे आहे, एकडे नाहीच आहे। ॲक्च्युली ताबा बी लहान भावाकडे आहे आणि लहान भावाकडे वर्षानुवर्षापासून ताबा आहे। त्याच्याकडे जाऊन त्याच्याकडून तो ताबा घेताना अडचण येऊ शकतं, कारण खरोखर ताबा ज्याच्या हातात आहे त्यांनी तो ताबा सोडायचा असतो, त्यांनी ताबा नाही सोडला तर लिटिगेशन होईल। त्याच्यामुळे ज्याच्याकडे ताबा आहे त्यांनी ताबे साठेखत लिहून द्यायचा असतो। असं काही डिस्प्यूट असेल तर तुम्हाला त्याच्याकडून कायदेशीररित्या ताबे साठेखत लिहून घ्यावं लागतं आणि तो स्वतंत्रपणे लिहायचा असतो। याच्यात दुसरी पण एक सिच्युएशन असते। दुसरी सिच्युएशन काय असते की एखादा माणूस आहे, तो तुम्हाला वर्षानुवर्षापासून त्याच्याकडे ती जमीन असते, तो ताबेदार असतो। आता अशा वेळी व्यवहार करताना हा ताबेदार यांनी तुम्हाला प्रत्यक्ष ताबा जर लिहून दिला कायदेशीररित्या, म्हणजे ताबा लिहून देणारा मालक नाही आहे, टायटल होल्डर नाही आहे, पण तो कायदेशीररित्या त्याच्याकडे ताबा आहे, अशा माणसाने कायदेशीररित्या तुम्हाला ताबे साठेखत करून ताबा हस्तांतरित केला तर तिथून पुढे तुम्ही कायदेशीररित्या ताबा होल्डर म्हणजे त्या जमिनीचे ताबेदार बनता त्या तारखेपासून। मग तुमच्याकडून कायदेशीररित्या तुमचा जो ताबा आहे तो सोडवण्यासाठी जो ओरिजिनल टायटल होल्डर आहे किंवा आत्ता त्या जमिनीचा जो टायटल होल्डर आहे तो तुमच्याकडून बळजबरीने ताबा हिरावून घेऊ शकत नाही।
त्याच्यासाठी तुम्ही ताबे साठेखत त्याला द्यावं लागतं. ह्या सगळ्या गोष्टी सिव्हिल नेचरच्या आहेत. ह्या बसून दोघांनी व्यवस्थित ठरवून एखाद्याकडे, ज्या माणसाकडे कायदेशीर ताबा आहे त्या माणसाशी करार करून ताबे साठेखत करावं लागतं आणि जमिनीचा ताबा घ्यावा लागतो. म्हणजे जमिनीच्या व्यवहारामध्ये सेल डीड करून, म्हणजे खरेदी खत करून तुम्ही टायटल होल्डर बनता, कायदेशीर मालक बनता, पण त्याचा प्रत्यक्ष ताबा घेण्यासाठी ताबे साठेखत घ्यावा लागतो. टायटल होल्डर विकणाऱ्याकडे ते असेल तर प्रॉब्लेम नसतो, पण प्रत्यक्ष ताबा जर भलत्याच माणसाकडे असेल तर ताबे साठेखत करावा लागतो. आणि ज्याच्याकडे जमिनीचा ताबा आहे तो जरी टायटल होल्डर नसला, पण जर तो लीगली ताबेदार असेल तर अशा माणसाकडून ताबे साठेखत घेतल्याशिवाय जमिनीचा प्रत्यक्ष ताबा मिळत नाही. आणि प्रत्यक्ष ताबा मिळाला नाही तर नुसत्या सेल डीडला काही अर्थ राहत नाही. का राहत नाही हे कधीतरी पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेन. आपल्याकडे ॲडव्हर्स पोझिशन नावाचा एक प्रकार आहे. एखादाच माणूस समजा सलग 12 वर्ष एखाद्या जमिनीचा ताबेदार असेल, विना अडथळा असेल, हे महत्त्वाचं, म्हणजे कोणीतरी त्या ताब्यावर ऑब्जेक्शन नाही घेतलं, अशा पद्धतीने असेल 12 वर्ष सलग, तर तो त्या जमिनीचा मालक असतो. आणि ज्या जमिनीवर ताबा आहे ती जमीन जर शासकीय असेल, सरकारची असेल, अशा जमिनीवर विना अडथळा सलग 30 वर्ष जर ताबा असेल तर टायटल होल्डर कोणीही राहो त्याची टायटल ऑटोमॅटिक सस्पेंड होते. इट कम टू द सिजेशन आणि ताबेदार हा मालक बनतो. त्या रूलचं नाव आहे बाय ॲडव्हर्स पोझिशन. हे मी तुम्हाला कधीतरी सांगेन. तर ह्या सगळ्या गोष्टीमुळे कायदेशीररित्या ताबा घेणे जरुरी असतो, कारण ताब्याशी संबंधित या तरतुदी आहेत. त्यामुळे तुम्हाला कायदेशीर पद्धतीने ताबा घेणे आवश्यक असतं. तर मित्रहो, हे झालं ताब्यासंबंधितची माहिती आणि कायदेशीर तरतूद. तुमच्यासाठी असंच मी कायद्याशी संबंधित वेगवेगळे व्हिडिओ आणत राहीन. कायद्याचं ज्ञान वाढवण्यासाठी माझं लीगल चॅनल कायदेभान बघत राहा. बाय.